नमस्कार, मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये समोर ही जी डिझाइन आहे ही कशी विणायची हे आपण शिकणार आहोत। ही एक 3D डिझाइन आहे। सुलट बाजूने याप्रमाणे दिसते, उलट बाजूने याप्रमाणे दिसते। तर सुरुवात करूया। कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, हाईप करा। ही विण 4 ओळींची आहे। ही विण विणण्यासाठी 2 अधिक 1 च्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत। पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे। हे 2 टाके यामध्ये मोजलेले नाहीये। ही विण विणताना ह्या मधल्या 4 ओळी ज्या दिसत आहेत त्या साध्याच विणायच्या आहेत। ही जी डिझाइन आहे ही 4 ओळींची आहे। या ज्या 4 ओळी आहेत या साध्याच विणायच्या आहेत। एक ओळ पूर्ण सुलट, एक ओळ पूर्ण उलट याप्रमाणे या 4 ओळी विणलेल्या आहेत आणि मग या डिझाइनच्या 4 ओळी येतील। तर प्रत्येक डिझाइनच्या 4 ओळीनंतर या 4 ओळी घालायच्या, म्हणजे डिझाइन उठून दिसते। या 4 ओळी घालून झालेल्या आहेत। पहिली ओळ सुलट बाजूला किंवा राईट साइडला पहिला टाका एजिंगचा आहे। रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे। धागा आत घ्यायचा, एक टाका याप्रमाणे पाठीमागून उलट विणायचा, अटी याप्रमाणे घ्यायची, एक उलट, धागा आतमध्येच ठेवायचा, एक टाका पाठीमागून याप्रमाणे उलट प्रमाणे न विणता उचलून घ्यायचा। हेच 2 टाक्यांचं रिपीटेशन शेवटपर्यंत विणत जायचं आहे आणि अटी घ्यायची। पुन्हा रिपीटेशन, एक उलट याप्रमाणे पाठीमागून एक उलट, धागा आतमध्येच ठेवायचा, एक टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा उलट प्रमाणे, सुईला अटी। हेच रिपीट करत जायचं आहे। एक उलट, एक टाका पाठीमागून याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा, सुईला वेढा। शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे। इथे रिपीटेशन संपलेलं आहे। शेवटचा एक टाका उलट विणायचा, क्रमाने तो याचप्रमाणे येतो। शेवटचा टाका एजिंगचा आहे। पहिली ओळ पूर्ण झाली, दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साइडला पहिला टाका एजिंगचा आहे। रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे। एक पाठीमागून सुलट, धागा आत घ्यायचा, हे जे 2 टाके दिसत आहेत ते याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचे। यामध्ये एक अटी असणार आहे। हेच रिपीट करत जायचं आहे। धागा आतमध्येच ठेवायचा, पुढचा टाका पाठीमागून उलट विणायचा। यामुळे इथे पुन्हा अटी येत जाईल। धागा आत घ्यायचा, 2 टाके याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचे। याचप्रमाणे शेवटपर्यंत विणत जायचं आहे। शेवटपर्यंत याचप्रमाणे विणल्यानंतर इथे रिपीटेशन संपलेलं आहे। शेवटी एक टाका पाठीमागून सुलट विणायचा, याच क्रमाने हा टाका येईल। शेवटचा टाका एजिंगचा आहे। दुसरी ओळ पूर्ण झाली, तिसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साइडला पहिला टाका एजिंगचा आहे। रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे। धागा आत घ्यायचा, एक टाका उलट विणायचा, अटी मात्र याप्रमाणे घ्यायची। तिसऱ्या ओळीला उलट टाका विणताना तो पुढूनच विणायचा आहे। याप्रमाणे एक उलट, धागा आत ठेवायचा, हे 3 टाके न विणता उचलून घ्यायचे आहेत। यामध्ये 2 अटी असणार आहेत। याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचे। हेच रिपीट करत जायचं आहे। सुईला वेढा घ्यायचा, एक उलट, अटी याप्रमाणे घ्यायची, धागा आतमध्येच ठेवायचा, 3 टाके न विणता उचलून घ्यायचे, सुईला वेढा।
शेवटपर्यंत याचप्रमाणे विणल्यानंतर इथे रिपीटेशन संपलेलं आहे. शेवटचा हा एक टाका उलट विणायचा, त्यानंतरचा टाका एजिंगचा आहे. तिसरी ओळ पूर्ण झाली. चौथी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे. रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे, एक पाठीमागून सुलट. आता हे 4 टाके दिसतात, हे पहा. याचा 4चा एक पाठीमागून सुलट करायचा, याप्रमाणे सुई घालायची. या 4चा एक पाठीमागून सुलट करायचा. हेच रिपीट करत जायचं आहे, एक पाठीमागून सुलट. प्रत्येक वेळी हे 4 टाके येत आहेत की नाही हे पाहायचं आहे. हे पहा, याप्रमाणे. हेच रिपीट करत जायचं आहे. अशी सुई घातल्यानंतर 5 टाके येतील, त्यातला एक असा काढून टाकायचा, म्हणजे 4 टाके राहतात. याप्रमाणे सोपं जाईल विणायला. शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे. शेवटी 4चा एक केल्यानंतर रिपीटेशन इथे संपलेला आहे. एक टाका राहतो, तो पाठीमागून सुलट विणायचा. शेवटचा टाका एजिंगचा आहे. चौथी ओळ पूर्ण झाली. या 4 ओळी विणल्या की ही सुंदर डिझाईन तयार होते. खूपच ठसठशीत ही डिझाईन दिसते. ही विण खूपच 3D सुंदर दिसते. ही विण सर्व प्रकारचे स्वेटर्स, टोपीसाठी, मिक्स आणि मॅच डिझाईन करण्यासाठी, हेडबँडसाठी वगैरे वापरू शकतो. डिझायनर स्वेटरसाठी सुद्धा ही विण खूप छान दिसते. तर आशा आहे की ही डिझाईन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल. तर एकदा जरूर करून पहा. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. नवीन काहीतरी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.